गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूया आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, शुक्रवारी RBIनं रेपो रेट 50 बेसिस पॉईंटनं कट केलेले आहेत, की जी एक फार गुड न्यूज होती बँकिंग स्टॉक्ससाठी. आणि त्यामुळे आपण पाहिलेलं आहे की बँक निफ्टीनं ब्रेकआउट केलेलं आहे. ओके, परंतु लॅग करते ते म्हणजे निफ्टी, कारण निफ्टीचे काही सेक्टर्स आहेत लाईक फार्मा, त्यानंतर FMCG आणि IT. हे इंडेक्सेस चालत नाही आहेत, कारण त्याच्यावरती इंटरनॅशनल थोडंसं प्रेशर आहे त्यामुळे. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर निफ्टी मागे आहे ऑल टाईम हायपासनं, परंतु बँक निफ्टीनं मात्र नवीन ऑल टाईम हाय बनवलेला आहे. ओके, तर मग अशा पद्धतीनं आता सध्या सिनेरिओ मार्केटमध्ये आहे आणि निफ्टीसुद्धा 25,000वरती जाऊन क्लोज झालेला आहे शुक्रवारी. एक बऱ्यापैकी रॅली आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. परंतु आता आज काय होऊ शकतं ते आपण जाणून घेऊ. त्याआधी शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. शुक्रवारी काय झालं की त्याच्या 1-2 दिवस आधी US मार्केटमध्ये एक रुमर म्हणजे आपण काय म्हणतो की फैलावला गेला की एक कंपनी आहे ॲनालिस्ट कंपनी, त्यांनी असा पेपर काढला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की US मे महिन्यामध्ये फक्त 37,000 जॉब्स जे आहेत ते क्रिएट झालेले आहेत नवीन. परंतु शुक्रवारी रात्री US मार्केट सुरू होण्याच्या आधीच तिथे नॉन फार्म पेरोल डेटा जो आहे, म्हणजेच किती नवीन जॉब ॲडिशन्स वगैरे झाले, तर तो डेटा आलेला आहे आणि तो डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला आहे. 37,000 नाही तर 1,37,000 नवीन जॉब्स क्रिएट झालेले आहेत, की जी मार्केटसाठी गोष्ट एक सिग्निफिकंटली खूप चांगली होती. परंतु इंटरेस्ट रेटच्या हिशोबाने जर पाहिलं, इंटरेस्ट रेट कटच्या हिशोबाने, तर ती गोष्ट निगेटिव्ह आहे. कारण साहजिकच आहे, जर इकॉनॉमी चांगली परफॉर्म करत असेल, जर नवीन जॉब्स क्रिएट होत असतील, तर मग रेट कट करण्यामध्ये काय पॉईंट आहे? बिलकुल नाही. परंतु तरीसुद्धा तिथे मार्केट चांगल्यापैकी वर गेलेलं आहे. म्हणजेच रेट कट होणार नाहीत ही गोष्ट निग्लेक्ट करून मार्केटनं तिथे रॅली केलेली आहे. का? तर इकॉनॉमी चांगलं परफॉर्म करते म्हणून. त्यामुळे मार्केट तिथे एका चांगल्या पोझिशनला क्लोज झालेला आहे. नॅसडॅक, त्यानंतर S&P 500, डाऊ जोन्स सगळे इंडेक्स तिथे चांगल्यापैकी ग्रीनमध्ये क्लोज आहेत. त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवर आणि गिफ्ट निफ्टीवरती देखील पाहायला मिळतोय. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 75 ते 80 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल. ओके, आता आपण आपल्या मार्केटकडे येऊयात. तर आता ग्लोबल सिनेरिओ जर पाहिला तर चांगला आहे आणि लोकलीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजेच काय, निफ्टीला जर आज ब्रेकआउट करायचा असेल, जी काही 25,000ची लेवल बरेच दिवसापासून मार्केटनं पकडून ठेवलेली आहे, तिला सोडून जर मार्केटला वर जायचं असेल तर आजचाच दिवस आहे. आज एनी हाऊ जो रिसेंट हाय आहे तो आहे साधारण 25,116चा. म्हणजे जर प्रीमियम ॲड केला तर साधारण 25,150 पकडा. 25,150ची जी लेवल आहे ती जर मार्केटनं फर्स्ट हाफमध्ये ब्रेक करून जर सस्टेन झालं तर मार्केट इझिली 25,300पर्यंत जाऊ शकतं. म्हणजेच काय, मार्केटमध्ये बेरिशनेस बिलकुल नाही आहे. आणि आज ती पॉसिबिलिटी का आहे वर जाण्याची, तर आज IT इंडेक्स चांगलं करू शकतो. IT इंडेक्समध्ये रिकव्हरी येऊ शकते. त्याचं कारण असं आहे की US टेक्नॉलॉजी इंडेक्स जो आहे नॅसडॅक, तर तो चांगल्यापैकी सिग्निफिकंटली ग्रीनमध्ये क्लोज आहे. त्यामुळे साहजिकच आहे की त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इथल्या IT स्टॉक्सवरती पाहायला मिळेल आणि IT स्टॉक्समध्ये बाईंग होईल मे बी. त्यामुळे इंडेक्सला एक बूस्ट मिळेल आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ती काय तुम्हाला सांगतो. तर HDFC बँकच्या CEOवरती एक FIR फाईल झालेली आहे. तर 25 कोटीची आपण काय म्हणतो की लोन संदर्भातली FIR आहे. परंतु त्याचं जर आपण सिग्निफिकंट पाहिलं, महत्त्व जर पाहिलं, तर जी व्यक्ती केस करणारी आहे ती काही एवढी क्रेडिबल नाही आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हा मॅटर 30 वर्षांपूर्वीचा आहे आणि 30 वर्षांपूर्वी जे काही आता CEO आहेत HDFC बँकचे, ते तेव्हा CEO नव्हते. ओके, आणि तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे. त्याचा बिझनेस किंवा HDFC बँकशी काही संबंध नाही. म्हणजेच काय, HDFC बँकमध्ये जर सकाळी सकाळी त्या न्यूजमुळे जर त्या न्यूजला जर समजा आपण काय म्हणतो बॅडली घेतलं गेलं, तर त्याच्यामध्ये एक आपण काय म्हणतो की एक डाऊनसाईड आपण तात्पुरती पाहू शकतो. त्यामुळे आपल्याला बँक निफ्टीसुद्धा थोडीशी ड्रॅग होताना पाहायला मिळेल. परंतु ही एक बाईंग अपॉर्च्युनिटी असू शकते.
फॉर बँक निफ्टी आणि फॉर HDFC बँकसुद्धा. हे लक्षात घ्या, कारण त्या न्यूजचा बॅड इम्पॅक्ट होण्यासारखं काही नाहीच आहे, कारण त्याचा HDFC बँकच्या बिझनेसशी कुठलंच रिलेशन नाही आहे, लक्षात घ्या. ते पर्सनल आहे. त्यामुळे पहा, जर ह्या न्यूजमुळे जर काही अपॉर्च्युनिटी मिळाली तर सोडू मात्र बिलकुल नका. त्यामुळे पाहूयात काय होतं ते मार्केट सुरू होताना. परंतु सध्या मार्केटमध्ये सगळी विन विन सिच्युएशन आहे. आता मार्केट किती वर जाईल ते सांगता येणं तसं थोडंसं कठीण आहे, परंतु हार्डल्स जर आपण पाहिले ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने, तर सगळ्यात पहिला येतो तो म्हणजेच टेक्निकली ॲज पर द चार्ट 25,300. त्यानंतर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने सगळ्यात जास्त कॉल रायटिंग जिथे झालं आहे तर तो आहे 25,500. त्यानंतर सरळ 25,800 की जिथे मार्केट गॅप फिल करेल, हे लक्षात घ्या. मग हे सगळं एका दिवसात होणार आहे का? तर बिलकुल नाही. हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काही दिवसांमध्ये मे बी होईल आणि त्यानंतर मग सरळ ऑल टाईम आहे. ओके, परंतु मार्केट जरी 25,000वरती असलं तरी युफोरिक सिच्युएशन बिलकुल नाही आहे, कारण जर आपण PCR पुट कॉल रेशो जर पाहिला तर तो सध्या आत्तासुद्धा 1पेक्षा खाली आहे. म्हणजेच काय, मार्केटला वर जाण्यासाठी अजूनही चान्स आहे. आता ज्यांना ऑप्शन्समध्ये काही सेलिंग करायचं असेल लाईक मी, तर 24,500 हा एक खूप चांगला सपोर्ट म्हणून आता काम करेल, कारण 24,500च्या पुढे सुद्धा मार्केट गेलेलं आहे, सस्टेनही झालेलं आहे. म्हणजेच काय, आता 24,800वरती देखील एक आपण काय म्हणतो एक वॉल क्रिएट होईल पुट रायटर्सची, जे मार्केटमध्ये बुलिश आहेत त्यांची. त्यानंतर 25,000च्या वरती जर आज मार्केट क्लोज झालं, ओके, तर 25,000वरती सुद्धा पुट रायटिंग जे शुक्रवारीच वाढलं आहे ते अजून जास्त वाढेल. त्यामुळे 2-2 हर्डल्स तिथेही तयार होतील. ओके, त्यानंतर जर आपण हायर साईडला पाहिलं तर 25,500वरती कॉल रायटिंग खूप जास्त आहे. त्यानंतर 25,800ला देखील आहे. त्यानंतर डायरेक्ट 26,000ला आहे. म्हणजेच काय की मार्केटमध्ये आता बॉक्स चेंज होण्याची वेळ आली आहे. जे 24,500 ते 25,000 या बॉक्समध्ये मार्केट ट्रेड करत होतं ते आता 25,000 ते 25,500 या दरम्यान जाऊन ट्रेड करेल आणि मग त्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स, वेगवेगळे सपोर्ट रेजिस्टन्स क्रिएट होण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे बाईंग ऑन द डिप ही स्ट्रॅटेजी राहील जोपर्यंत ग्लोबली सगळं ठीक आहे तोपर्यंत. त्यामुळे ग्लोबली जर तुम्हाला काही पाहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चायनाने जे रेअर अर्थ जे मिनरल्स आहेत तर त्याने जे काही ब्लॉक केलेत तर त्याच्यामुळे काही होतं आहे का, किंवा मग त्याच्यामुळे काही सँक्शन्स वगैरे अमेरिका काही इम्पोज करू शकतं का, वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ती गोष्ट पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये काही होतं आहे का ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि सध्या अमेरिकेमध्ये जो प्रॉब्लेम चालू आहे तो त्यांचा इंटरनल प्रॉब्लेम आहे, परंतु तो जर जास्त एक्सक्लेट झाला आणि त्याला जर ग्लोबल लेवलवरती जर प्लॅटफॉर्म मिळाला तर त्याचा एक इश्यू होऊ शकतो, जे सध्या लॉस एंजलिसमध्ये प्रोटेस्ट वगैरे चालू आहेत त्याच्या संदर्भात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलॉन मस्क आणि आपले डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जे ट्विटर वॉर चालू आहे तर त्याच्या संदर्भामध्ये जर काही अपडेट आली, भले ती निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, तर त्या पद्धतीने मार्केट त्याला रिॲक्ट करेल. त्यामुळे हे पाहणं जास्त गरजेचं आहे की दिवसभरामध्ये काय घडत राहते, त्या पद्धतीने मार्केट ट्रेड करत राहील. त्यामुळे बाय द डीप ही स्ट्रॅटेजी अगदी योग्य आहे सध्याच्या मार्केटमध्ये, जोपर्यंत PCR जो आहे तो ओव्हर हिटेड होत नाही तोपर्यंत, किंवा मग मार्केट एखाद्या रेजिस्टन्स झोनपर्यंत जाऊन टेकत नाही तोपर्यंत, लक्षात घ्या. तर मग पाहूयात काय होतं ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.